बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मोठ्या वाहतूक कोंडीची। एक्सप्रेस वे वरून आज प्रवास टाळा असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे। आडोशी बोगद्याजवळ 15 तासांपासून एक टँकर पलटी झालेला होता। या टँकर मधून गॅस गळती सुरू झाली आणि त्यामुळे कमालीची कोंडी झाली होती। एक्सप्रेस वेवर कित्येक किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गाची एक लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। पुण्यातून मुंबईकडे येणारी वाहतूक 8 तास ठप्प होती। मध्यरात्री धोका टळल्यानंतर टँकर तिसऱ्या लेनवर हलवण्यात आला। एका लेनवरून कूर्म गतीने वाहतूक सुरू झाली आहे। काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेत। दरम्यान टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामार्ग इतका वेळ बंद का राहतो असा संतप्त सवाल या वाहन चालकांनी उपस्थित केला आहे। तर पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी आज पाहायला मिळते। मी लातूरून आलेलो आहे। माझ्या मित्राला घेऊन आलोय कारने। कॅन्सर पेशंट आहे। मुंबईला टाटा हॉस्पिटलला जात आहे। सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं। रात्री मी 10 वाजता लातूरून निघालेलो आहे। परत पहाटे 4 वाजल्यापासून मी इथे ट्रॅफिक मध्ये अडकलोय। सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं, मी आता तिथे पोहोचू शकत नाही। सदरील प्रशासन किंवा शासन संबंधित यंत्रणा ही झोपलेली आहे का, झोप घेते का? कारण महामार्गावर पेशंट आहेत, शासकीय कामासाठी जाणारे सर्वसामान्य नागरिक आहेत, ड्रायव्हर आहेत आणि असं म्हणजे इथं असे महामार्ग म्हटल्यानंतर कुठं काही व्यवस्थापन नाही। चहा पाणी देखील पिऊ शकत नाहीयेत कुठं। ते बिगर चहा पाण्याचंच पूर्ण लोक आहेत, छोटे छोटे मुलं आहेत। मी रात्री 3 पासून अडकलेला आहे। माझी गाडी इर्टिगा आहे। एअरपोर्टचा कस्टमर घेऊन चाललो होतो। कस्टमर पण आरडत आहे, मला फ्लाईट माझी मिस होईल असं। तर मी म्हटलं बाबा पर्याय नाही, काय ट्रॅफिकमुळे कोणच काय करू शकणार। पटकन जागेवरती पोहोचायचे, ज्यांना मुंबईला काय अर्जंटमध्ये जायचे, भरपूरचे पेशंट पण आहेत। आता 2-3 लोकांचे पण म्हणजे आमचे सहकारी जे ड्रायव्हर आहेत त्यांनी पण आता सांगितलं की आमच्या घरात पेशंट आहे वगैरे, त्यांना टायमावर पोहोचायचे, त्यांची पण तारांबळ झाली। सरकार जे टोल घेतं त्यामध्ये फक्त गतिमान प्रवासाव्यतिरिक्त जे आपत्कालीन यंत्रणा असते ती सुद्धा कार्यरत असणे व्यवस्थित योग्य आहे। परंतु त्या दृष्टीने कोणीही विचार केला जात नाही आणि हे नेहमीच असतं। पुणे मुंबईला तर कंटिन्यू ट्रॅफिक जाम असतं, त्याला काहीच पर्याय व्यवस्था केली जात नाही। आता बातमी आहे मध्य रेल्वेवरून। मध्य रेल्वेवर लोकल गाड्यांसाठी एक्सप्रेस गाड्यांना ब्रेक लागलेला आहे। सकाळच्या वेळी लोकलचे वेळापत्रक पाळण्यासाठी